तुम्हाला स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये। आणि आज आपण करणार आहोत या दोन्ही ज्यूसरचा कंपॅरिझन। तर हा आहे मॅन्युअल आणि हा आहे इलेक्ट्रिक, आणि हा मी 5000 ला घेतलेला आहे आणि हा 400 चा आहे। तर आम्ही याच्यामध्ये कंपॅरिझन करून बघणार आहोत की कोणत्या ज्यूसरमध्ये चांगला ज्यूस बनतो। तर आज आमच्याकडे इथे डाळिंब आहे आणि इथे संत्री आहे। तर चला सर्वात पहिले आपण मॅन्युअलचे टेस्टिंग करून बघूया कसं होतं। तर मित्रांनो, आता आम्ही मॅन्युअल ज्यूसर घेतलेला आहे याची टेस्टिंग करण्यासाठी, आणि ते डाळिंब पण घेतलेला आहे। तर याच्यातले डाळिंब काढून घेऊया आणि ते ज्यूस बनवायला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आम्ही असे डाळिंब काढून घेतलेले आहेत। आता याचा ज्यूस करून बघूया कसा होतो। मी इथे टाकलेला आहे, फिरूया याला। आणि याला ग्लासात लावायला विसरलं, सॉरी मित्रांनो। आणि मित्रांनो, इथे ज्यूस निघलेला आहे आणि थोडासा ज्यूस वाया गेला, सॉरी। ते निघलेला एवढा। आता याला टेस्ट करून बघूया। खूप छान बनलेला आहे मित्रांनो, खरंच तुम्ही पण असं ज्यूस करून बघा। मित्रांनो, ठीकठाक ज्यूस झालेला आहे आणि मला आवडला। जर तुम्ही पण हा ज्यूस ॲमेझॉनवर भेटतो 350 ला, तुम्ही पण घ्या आणि ज्यूस करून बघा, खूप छान लागतो। तर मित्रांनो, आता ऑटोमॅटिक वाला ज्यूसर घेतलेला आहे। आता डाळिंब घेतलेला आहे आणि आता डाळिंब काढून घेऊया आणि याची पण टेस्टिंग मला तर वाटतं चांगला ज्यूस बनल। बघूया आता कसं बनतं। तर मित्रांनो, डाळिंब काढून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। आता लावूया आणि ज्यूस करूया, बघू कसा बनतो। तर मित्रांनो, ज्यूस झालेला आहे, आता काढून घेऊया। आणि माझ्याकडे गालन पण आहे, तर गाळणीने याला गाळून घेऊया। तर मित्रांनो, ज्यूस गाळून झालेला आहे, आता पिऊन बघूया कसा लागतो। तर मित्रांनो, दोन्हीमध्ये तसा ज्यूस बनलेला आहे आणि सेमच लागत आहे टेस्ट। तर तुमचा जर बजेट जास्त असेल तर तुम्ही हा घेऊ शकता, आणि जर तुमचा बजेट कमी असेल तर तुम्ही तो दुसरा ज्यूसर घेऊ शकता। तर ज्यूस तर खूप छान बनलेला आहे दोन्हीमध्ये। तर मित्रांनो, आम्ही परत मॅन्युअल ज्यूसर घेतलेला आहे आणि यावेळेस आम्ही आता संत्री घेतलेली आहे। तर चला संत्रीचा ज्यूस करून बघूया। तर त्याच्यामध्ये सोलून घेऊया, चला। संत्री सोलून घेतलेली आहे। तर चला आता ज्यूसर मध्ये टाकून बघूया कसं बनतं। सर्वात पहिले आपण एवढे टाकू, हे नंतर टाकूया। तर मित्रांनो, आता एवढा जरा मोसंबीचा जास्त ज्यूस निघलेला आहे, अजून निघू शकतो। आणि इकडून बघू शकता कसा निघत आहे। मित्रांनो, ज्यूस बनवून झालेला आहे, आता पिऊन बघूया कसा झालेला आहे। मोसंबीचा जास्त पण निघलेला आणि एकदम मस्त झालेला आहे ज्यूस। तर तुम्ही मोसंबीचा तर नक्की करून बघा, एक नंबर झालेला आहे ज्यूस। तर मित्रांनो, याच्यामध्ये ज्यूस केलेला होता तो पिऊन पण झालेला आहे आणि आता याचा तर चांगला बनलेला आहे। आता इलेक्ट्रिक मध्ये ज्यूस करून बघूया, चला। तर मित्रांनो, इलेक्ट्रिक ज्यूसर घेतला आहे आणि आता संत्री सोलून घेऊया आणि ज्यूस बनवूया। तर मित्रांनो, संत्री सोलून घेतलेली आहे। ज्यूसर मध्ये याच्यामध्ये घेऊन ज्यूस बनवूया। यामध्ये जास्त स्पेस भेटते, त्यामुळे याच्यात सर्व टाकता येते, पडला पाहिजे।
चला बंद केलेला आहे टाईट. याला मित्रांनो फायनली ज्यूस झालेला आहे आणि आता ग्लास मध्ये ओतून घेऊया. आपण दिला आहे ज्यूस. तर मित्रांनो ज्यूस गाळून झालेला आहे. आता टेस्ट करून बघूया कसा लागतो. मला तर वाटतं मी मॅन्युअल ज्युसर मध्ये केलेला तसाच लागेल. मस्त झालेला आहे आणि दोन्ही ज्युसर मध्ये हा पण ज्यूस सेमच बनलेला आहे. तर मला तर दोन्ही ज्युसर बेटर वाटले. तर मित्रांनो दोन्ही ज्युसर मध्ये ज्यूस काढून झालेला आणि पिऊन पण झालेला आहे. तर दोन्ही ज्युसर मध्ये काहीच फरक नाही. ज्यूस तर एकदम टेस्ट मध्ये तसाच लागत आहे दोन्ही मध्ये पण. आणि मला तर वाटतं तुम्ही हा घ्यावा. नाही म्हणजेच तुमचा जास्त बजेट असेल आणि तुम्हाला हाऊसच असेल हा घेण्याची तर तुम्हाला हा भेटू शकतो. पण आता त्याच्यावर ॲमेझॉनवर अवेलेबल नाही आहे हा. आणि हा ॲमेझॉनवर अवेलेबल आहे तर तुम्ही जाऊन घेऊ शकता. आणि हा मला 350ला भेटला. आणि हा तुम्हाला 3000 पर्यंत दुसरे कोणते मिक्सर भेटू शकतात असे तर तुम्ही घेऊ शकता. आणि मित्रांनो मला तर वाटतं तुम्ही हाच घ्यावा कारण हा 350 रुपयाला भेटतो आणि एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये भेटतो. तुम्हाला गॅरंटी नाही भेटत पण हा एवढा मजबूत आहे. तुम्ही याला किती पण यूज करा तरी हा काही तुटणार वगैरे नाही आणि याच्यामध्ये ज्यूस पण एकदम चांगला बनतो. मित्रांनो तुम्हाला दोन्ही ज्युसरची कंपॅरिझन व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.